महाराष्ट्र मी शिवसैनिक, एजंट, दलाल. तुम्हाला माहिती आहे का, दलाल हा आपल्या प्रत्येकाच्या सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यामधला एक असा विश्वासाचा भाग असतो की प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्हाला जर घर घ्यायचं असेल तर तुम्हाला एजंट लागतो. तुम्हाला जर एखाद्या आरटीओ मध्ये जायचं एजंट लागतो. तुम्हाला मंत्रालयामध्ये काम करायचं असेल तर एजंट लागतो. तुम्हाला सरकारी कोणत्याही यंत्रणेमध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला एजंट लागतो. एजंट शिवाय आपण काम करू शकत नाही. त्याची कारणं काय आहेत? त्याची कारणं काय आहेत? कारण सरकारी बाबू, ज्या सरकारी बाबूंकडे आपण जाऊन स्वतः जाऊन आपण काम करतो, म्हणजे मग पालिका असेल किंवा मंत्रालयातली कामं असतील किंवा कुठच्याही डिपार्टमेंट मधली कामं असतील जी आपल्याला सर्वसामान्य जनतेला आपल्या रोजच्या जीवनामध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा जी कामं आहेत जी आपल्याला तिथे करायची असतात. आपल्याकडे सर्व पेपर असतात, सर्व डॉक्युमेंट आपल्याकडे क्लिअर असताना सुद्धा कुठे ना कुठेतरी हे डॉक्युमेंट तुमच्याकडे नाही, याची तुम्ही पूर्तता करा, हे बरोबर नाही, ह्याची सही बरोबर नाही, तुम्ही हे पेपर आण, म्हणजे तुमच्या चप्पल तुम्हाला झिजवावं लागतात. एक तुम्ही जर एखाद्या बाबूकडे गेलात, सरकारी बाबूकडे गेलात, हे डॉक्युमेंट बरोबर नाही, ते डॉक्युमेंट बरोबर नाही, हे घेऊन या, ते घेऊन या, म्हणजे तुम्हाला त्रास देण्याचं काम हे सरकारी बाबू करत असतात. आणि मग त्यावेळी प्रत्येक माणसाला मनामध्ये अशी धारणा होते की यापेक्षा मी त्या एजंटला काम दिलं तर 2 पैसे माझे जास्त जातील पण माझी कामं होतील. मग त्याच्यामध्ये फायदा काय होतो? एजंट गेल्याने चुकीची जी कामं आहेत ती जास्त होतात. म्हणजे ज्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही, फर्जी डॉक्युमेंट बनवणं, फेक डॉक्युमेंट जोडणं किंवा जे पुरावे नाहीत ते खोटे पुरावे दाखवून तुमच्याकडनं जास्त पैसे घेऊन ती कामं सरकारी बाबूंकडनं केली जातात. त्यासाठी आरटीओ मध्ये तो पूर्वी फार गोंधळ व्हायचा. लायसन्स तशी दिली जात होती, आजूबाजूला एकाच घरामध्ये च्या बाजूला 100 लायसन्स बनली जायची. म्हणजे मग ते आरटीओ असू दे किंवा मंत्रालय असू दे किंवा पालिका असू दे किंवा म्हाडा असू दे किंवा सिडको असू दे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एजंट लागतो. अगदीच काय तर हेवी डिपॉझिटने रूम घेण्यासाठी पण तुम्हाला एजंट लागतो. एखादं घर घ्यायचंय त्यासाठी एजंट लागतो. ज्यावेळी तुम्ही हेवी डिपॉझिटची रूम घेता, तुमच्याबरोबर करार करणारा माणूस असतो तो एजंट असतो आणि बिल्डरांकडे तो भाड्याने दर महिन्याने पैसे घेतो पण तुमच्याकडनं हेवीचे पैसे घेतो. मग नंतर त्याने जर त्या एजंटने त्या बिल्डरांसोबत जर तो करार केला नाही, म्हणजे भाड्याचे पैसे दिले नाही आणि तुम्ही त्याला हेवी डिपॉझिटने पैसे दिले असतील तर तुमच्यामध्ये दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होते आणि मग त्या एजंटकडे तुमचे हेवी डिपॉझिटचे पैसे थांबतात. म्हणजे ह्याचा एजंट हा सर्व काही मेन सूत्रधार असतो. पण हा एजंटला महत्व का आलं, याला कारण कोण असेल तर ते सरकारी बाबू आहे. सरकारी बाबूंनी जर सर्वसामान्य जनतेची जर कामं वेळेवर केली तर या एजंट लोकांचं एवढं फावणार नाही. पण एजंट लोकांकडनं जे काही कमिशन मिळतं, जो काही भ्रष्टाचार होतो, तो सर्वसामान्य जनतेकडनं ते मागू शकत नाही. आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या या राजनीतीमध्ये, मुंबईमध्ये खास करून या एजंट लोकांना खूप जास्त जास्त महत्व आलेलं आहे. कारण घर बसल्या तुम्हाला एजंटकडनं ती कामं करून घेऊ शकता जी कामं होऊ शकत नाहीत किंवा ते एजंट सांगतात किंवा ते बाबू लोक तुम्हाला सांगतात की हे शक्य होणार नाही. जे काम तुम्हाला सर्वसामान्य जनतेला 10 वेळा गेलात, 20 वेळा गेलात, 1 महिनाभर गेलात, तेच काम एजंट तुम्हाला घर बसल्या एका आठवड्यात करून देतो. एवढी सुविधा कोणामुळे आणि कशामुळे मिळते तर ती बाबू लोकांमुळे मिळते. म्हणजे खरा दोष कोणाचा आहे? या बाबू लोकांचा आहे. पण बाबू लोकांनी जर आपलं कामं केली तर ती होणार आहे, पण ते करणार नाहीत. आणि म्हणूनच या एजंट लोकांच्या नावाने ही एजंट लोकांची आता अशी एक क्राईम करणारी एजंट लोक झालेले आहेत की जे बिनधास्तपणे सर्वसामान्य जनतेला फसवतायत. बिल्डर राहिला बाजूला, सरकारी बाबू राहिले बाजूला, एजंटच मालक बनतायत, एजंटच सरकारी बाबू बनतायत, एजंटच सर्व काही बनतायत. आणि एजंटचा एक मोठा असा क्राईम रेशो मुंबईमध्ये वाढलाय.
नवी मुंबईमध्ये वाढलाय आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मनस्ताप सर्वसामान्य जनतेला होत आहे. पोलिसांकडे ऍज इट इज एवढं टेन्शन असतं, पोलीस तुमचे पैसे काढून देऊ शकत नाही, पण पोलीस हे आमचं काम नाही, हे इतकं कॉमन वाक्य झालंय की तुम्ही हे सिव्हिल कोर्टचं मॅटर आहे, आम्ही याच्यात काहीच करू शकत नाही. अरे मग ही जनता जाणार कोणाकडे? जनतेला पर्याय काय आहे? ज्यांच्यावर विश्वास ठेवणार. एक सर्वसामान्य माणसाला रोजच्या जीवनामध्ये जे अडचणींचा सामना करावा लागतो तो हाच आहे की आम्ही कोणत्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर आमची कामं होतील, ती वेळेत होत नाही. आणि या सरकारी बाबूंना हेच पाहिजे असतं, त्यांना प्रत्येकाला पैसा कमवायचा असतो. त्याच्यामुळे मग ह्या दलाल लोकांचं एवढं फावलंय. पण आता दलाल लोकांच्या एवढ्या कंप्लेंटी यायला लागल्या की ते सरळ सरळ सांगतात तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जा, तुम्ही कोर्टामध्ये जा, काय करायचे ते करा, पोलीस आमचं काहीच करू शकत नाही. मग त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा पोलिसांवरती असलेला विश्वास उडालाय, कोर्टावरचा असलेला विश्वास उडालाय. याला कारण कोण आहे? कारण जर पोलिसांची भूमिका जर प्रत्येक एखाद्या गोष्टींमध्ये, एखाद्या तक्रारींमध्ये जर तुम्ही दुर्लक्ष केलं आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही सिव्हिल कोर्टाच्या मॅटरमध्ये जर ढकलायला लागला तर मग ती सर्वसामान्य जनता खरंच हतबल होते आणि मग कुठे ना कुठेतरी त्यांना या सिस्टमवरचा विश्वास उडत चाललेला आहे. पोलीस स्टेशनवरचा विश्वास उडणं किंवा कोर्टावरचा विश्वास उडणं ही खूप मोठी गोष्ट आहे, ही गंभीर बाब आहे, हे समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण माझ्याकडे जे विषय येतात मी सांगू पण शकत नाही, मी व्हिडिओमध्ये बोलू पण शकत नाही. ज्यावेळी जनता दरबारमध्ये ज्यावेळी लोक बसलेली असतात सरळ सांगतात की पोलिसांकडे आम्हाला जायची इच्छा नाहीये, कोर्टात जायची आमची इच्छा नाही, कारण आम्हाला न्यायच मिळत नाहीये. मग त्या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये 15-15, 20-20 वर्ष जर एखादा गरीब माणूस जर उद्ध्वस्त होत असेल तर त्यांनी करायचं काय? कारण कुटुंबातला एक माणूस कुठेतरी नोकरी करत असतो, कुटुंब कसं तरी चालवत असतात आणि त्यांच्या समोर बिनधास्तपणे हे जे समाजकंटक आहेत मोकाट फिरत असतात, त्यांच्या मनाला काय यातना होत असतील हे आम्ही समजू शकतो. मग अशा वेळी प्रत्येक विभागातील आमदारांनी, खासदारांनी याच्यामध्ये लक्ष देणं फार गरजेचं आहे. एखादा बिल्डर तुमच्या एरियामध्ये जर एखादा टावर उभा करतोय आणि तिकडच्या लोकांना ती घरं भेटत नसतील आणि बिनधास्तपणे ह्या अशा गोष्टी जर होत असतील किंवा एखादा दलाल तिकडचा क्रिमिनल प्रत्येक सर्वसामान्य जनतेला फसवत असेल, कोणीतरी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की नको की नुसतं सरकारमध्ये राजकारण करायचं आणि गरीब जनता जी आहे आपल्याकडे ते नॉलेजच नाहीये. एखादा माणूस येतोय कुठेतरी पैसे टाकतोय, आपण प्रत्येक जण बोलणार का तुम्ही मला पैसे विचारून दिले होते का? नाही. आपल्याकडे असा कोणता पब्लिक अलर्ट नाही, लोकांमध्ये ती विश्वासार्हता नाही आणि जो तो येतोय मुंबईमध्ये येऊन कोणी पण कोणालाही फसवतोय. अगदी आता तर एकीकडे कोणी बाहेरची जी लोक येत आहेत किंवा फक्त शॉर्टकटमध्ये कशा पद्धतीने फसवता येईल लोकांना, मग तो घराचा विषय असू दे, नोकरीचा विषय असू दे, अगदी असिस्टंट कमिशनर, आयटी डिपार्टमेंट, आयुक्त या नावाने पण आय कार्ड बनवलं जात आहेत आणि फसवलं जात आहे. रेल्वेमध्ये नोकरी असू दे, एअरपोर्टमध्ये नोकरी असू दे, म्हणजे जिकडे तिकडे जर या गेल्या इतक्या वर्षांमध्ये जर बघितलं असेल आणि या गेल्या 1 वर्षामध्ये मुंबईतलं आणि नवी मुंबईतलं आणि एकंदरीत महाराष्ट्रामधलं जर क्राईम पाहिलं तर हे थांबण्याचं नाव होत नाहीये. आणि महिलांचे विषय असतील, सगळेच विषय इतके गंभीर झालेले आहेत. पण आजचा जो माझा विषय आहे तो दलालांचा विषय आहे की या दलालांचं करायचं काय. त्यासाठी एकच मार्ग आहे की सरकारी जे बाबू आहेत, अधिपालिका असेल, पीडब्ल्यूडी असेल, मंत्रालय असेल किंवा अजून कोणतीही सरकारी यंत्रणा, सर्वसामान्य जनतेला वेठीस धरू नका. त्यांची जी कामं, होणारी कामं आहेत त्याच्यामध्ये अडथळे आणू नका, त्याच्यामध्ये विघ्न आणू नका. पैसे जर पाहिजे असतील तर खुलेआम ऑफर करा, पण दलालांच्या मार्फत अगदी अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन त्या सर्वसामान्य जनतेला घाईवर धरू नका. गरीब बिचारी जनता खरंच त्रस्त झाले त्याच्यामुळे. आणि त्या दलाल लोकांना एक घर 10 लोकांना विकताय, कुठेतरी लाजा बाळगा रे. माझ्या तावडीत सापडल्यानंतर मी तुम्हाला ठोकणारच आहे, अगदी नागड्या करून मारणार आहे. कारण माझ्याकडे त्या कामगार वर्गामधल्या महिला आलेल्या आहेत ज्या घरकाम करतात, भांडी धुणी धुतात, घरच्या लाजा धुतात. हो, त्यांना तुम्ही 12-12 लाखाला फसवताय आणि तुम्ही सांगताय की काय करायचं ते कर, पोलिसांचा आमचा हप्ता जातो.
लाजा वाटतो तो आम्हाला आमची मान शर्मेने खाली जाते जे पोलिसांच्या बद्दल आम्ही ऐकतो आणि पोलीस बिनधास्तपणे त्याला बोलवत पण नाहीत आणि ती बाई म्हणते की मी करू तरी काय करू, आत्महत्या करायचं का, सगळ्या कामगारांनी आत्महत्या करायचं का, न्याय मिळणार कसा. आणि सन्माननीय कोर्ट त्यांच्याकडे ऑलरेडी एवढा लोड आहे, पण जर सर्वसामान्य जनतेला तुमच्यावरचा जर विश्वास जात असेल, कोर्टाचा जर विश्वास गेला तर सर्वसामान्य जनतेने कोणाकडे जायचं, पोलिसांचा विश्वास गेला तर कोणाकडे जायचं. आणि माझ्याकडे जी लोक येतात त्या लोकांना मी दिलासा तरी कसा देणार. मध्यंतरी ज्यावेळी पोलीस आपल्याकडे येतो आणि सांगतो की बिल्डर आम्हाला शिव्या घालतो, त्याचे पैसे काढून दिल्यानंतर जो काय वावड्या उठल्या किंवा जे काही गोष्टी झाल्या असतील, कोणीतरी मंत्रालयातल्या कोणीतरी मिनिस्टरने अशी जनतेची कामं करा ना. ही फार महत्वाची कामं आहे. आपल्या एरियामधली जर कामं तुम्ही केली तर जनता तेवढी सुखी होईल ना. कोणत्या बिल्डरांना कोणत्या मंत्र्यांनी सांगितलं की बाबा यांना यांची सगळी घरं द्या म्हणून. आज धुळ्यामध्ये, नवी मुंबईमध्ये, तुमच्या विरारमध्ये, नालासोपाऱ्यामध्ये हैदोस आहे बिल्डरांचा. चला 5-5 आणि 10-10 लाख रुपये घेऊन चाळीमध्ये तुम्ही घरं देत नाही, ते कामगार वर्गाने जायचं कुठं. सगळ्यांनी सामूहिक आत्महत्या करायची का. आणि हा क्राईम रेशो कमी होणार आहे का. सगळीकडे पैशांचे व्यवहार होत आहेत, विश्वासार्हता कमी होते आणि ह्याच्यामध्ये बाबू लोकांनी आता तरी समजदार बनलं पाहिजे. लवकरच मी सिडकोला येणार आहे, त्या सरकारी यंत्रणांमध्ये येणार आहे, जिथे तिथे हे दलाल लॉबी जी आहे, जी सर्वात महत्वाचा रोल करते, भ्रष्टाचार करते आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरते, त्या सरकारी बाबूंकडे मी लवकरच माझा मोर्चा वळवणार आहे. जिथे जिथे जास्त भ्रष्टाचार होईल आणि सर्वसामान्य जनतेला फसवलं जाईल तिथे मी उभा राहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू.